नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला मटकीची रस्सा भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मटकीची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि हरभरे सुद्धा आहेत। त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर वाटाणे सुद्धा घालू शकता किंवा बटाटा बारीक चिरूनही घालू शकता। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ही फोडणीसाठी लागणार आहे। अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे माझा घरगुती काळा मसाला आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि भाजीच्या वाटणासाठी आपल्याला अर्धी वाटी वाळलेलं खोबरं मी किसून घेतलेले, म्हणजे 6 चमचे वाळलेलं खोबरं आहे, 1 चमचा जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा मी चिरून घेतलाय, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे काप देऊन चिरून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर कांदा मोठा असेल तर 1 कांदा घेतला तरीही चालेल। थोडी कोथिंबीर घेतली, 1 मीडियम साईजचा टोमॅटो उभे काप देऊन चिरून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण हे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मी लोखंडी पॅन घेतलाय, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालते। आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा घालूया। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा मी व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घेणार आहे। मी कांदा थोडं तेल टाकून परतून घेते। तुम्ही कांदा डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतला तरीही चालेल। कांदा परतत आलेला आहे, कांद्याचा रंग थोडा लाल झाला आहे। आता आपण त्यामध्ये खोबरं टाकूया आणि खोबरं सुद्धा आपण 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया। खोबरं सुद्धा मी 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आलं, लसूण आणि जिरे घालूयात। पुन्हा 1 मिनिट परतून घेऊया। आता आपण टोमॅटो घालूयात। टोमॅटो घातल्यावर सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा आहे। टोमॅटो घातला आता मी थोडंसं वरतून चिमूटभर मीठ घालते। गॅस बंद करते आणि हे थंड होऊन देते। कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण थंड झालेला आहे। आता आपण ते वाटून घेऊयात। मी सुरुवातीला पाणी न टाकताच वाटून घेणार आहे, जर गरज लागली तरच वरतून पाणी घालायचे। आता आपण वरतून कोथिंबीर घालूया आणि वाटून घेऊया। आपलं वाटण वाटून झालेलं आहे। मी अजिबात पाणी घातलं नाही, टोमॅटो आणि कांद्यामुळे व्यवस्थित वाटण वाटता आले। आता मी वाटण काढून घेते। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी तेल घालते। मोठे 2 चमचे तेल घेतले। तेल थोडं जास्त घेतलंय मी, तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता। तेल गरम झाले, तेलामध्ये मी मोहरी घालते। मोहरी तडतडली आहे, आता आपण जिरे घालूया। त्यामध्ये मी हळद घालते। आता तेलातच घालायचा आपल्याला मसाला। काळं तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि हे जे वाटण आपण वाटून घेतले ते घालायचे। वाटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। वाटण मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहे, तेल सुटेपर्यंत। आपण वाटणामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, त्यामुळे वाटण एकदम पटकन परतून होतं आणि टेस्टही भाजीला खूप छान येते। आता इकडे वाटण परतून होतंय, तोपर्यंत मी साईडच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला गरम पाणी घालायचे भाजीमध्ये। साधारण 3 मिनिटं झालेली आहेत। मी वाटण व्यवस्थित परतून घेतलंय, साईडनी चांगलं तेल सुटलेलं आहे। आता वरतून थोडी कोथिंबीर घालते। कोथिंबीर पुन्हा मिक्स करून घेते आणि आता आपल्याला मटकी घालायची त्यामध्ये।
मटकी आपल्याला मसाल्यासोबत 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचे। मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता। आता आपण चवीनुसार मीठ घालूयात। मी कढईमध्ये भाजी करून दाखवते। तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता। जर तुम्हाला कुकरमध्ये करायची असेल तर कुकरची फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे। आता मी भाजीला एक छान उकळी येऊन देणार आहे। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला भाजी साधारण 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजीला छान उकळी आलेली आहे। आता मी झाकण ठेवून भाजी 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमवर ठेवलेली आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। मटकी शिजली का आपण पाहूयात। मटकी व्यवस्थित शिजलेली आहे आणि हरभराही व्यवस्थित शिजलेला आहे। आता वरतून थोडी कोथिंबीर घालूयात। आणि मटकीची भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। खूप छान तर्री आली भाजीला। तयार झाली मटकीची रस्सा भाजी। ही भाजी आपण चपाती, भाकरी आणि ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकतो। खूप छान लागते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।